नमस्कार, नागपूर्ण किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे छोले। त्यासाठी मी छोल्यांसाठी घेतलेला आहे टोमॅटोची पेस्ट करून घेतलेली आहे, कसुरी मेथी, ह्याचा मसाला, छोले मसाला, अद्रक लसूण पेस्ट, हिंग, कांद्याची पेस्ट, एक कांदा मोठा घेतला आणि त्याची पेस्ट केलेली आहे, गार्निशिंगसाठी कोथिंबीर आणि छोले हे मी रात्रभर भिजत ठेवून उकळत ठेवले आहे आणि आपले हे घरगुती मसाले। आता आपण छोल्यांचा मसाला तयार करायला घेऊया। त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा त्यामध्ये आपण या ठिकाणी कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये मी 2 पळ्या तेल घेतलेलं आहे। ते चांगलं तापलं की त्यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे। जिरं टाकल्यानंतर लगेच आपल्याला त्यामध्ये पेस्ट केले, एक मोठा कांदा मी पेस्ट करून घेतलेला आहे, तर ते पेस्ट टाकायचं। चांगला फ्राय होऊन द्यायचा। कांदा चांगल्या प्रकारे फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकूया। अद्रक लसूणच्या पेस्टला पण चांगल्या प्रकारे भाजून घेऊया, फ्राय करून घेऊया, कारण त्याच्यातला कच्चा पण निघून गेला पाहिजे। अद्रक लसूण कांदा चांगल्या प्रकारे फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला टोमॅटोची पेस्ट टाकायची आहे। इथे मी एक टोमॅटो घेतलेला आहे आणि त्याची पेस्ट बनवली आहे। आणि टोमॅटोची पेस्ट पण चांगली आपल्याला शिजवून घ्यायची आहे, अगदी तेल सेपरेट होईपर्यंत। कांदा, अद्रक लसूण आणि टोमॅटोची पेस्ट चांगली तेलामध्ये फ्राय झाल्यानंतर, तेल सेपरेट झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडासा हिंग टाकायचा आहे। हिंग टाकल्यानंतर आपण जे छोले आहेत ते जे उकडून घेतली, त्याची थोडीशी पेस्ट बनवली आहे, ती पेस्ट आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे, जेणेकरून पाणी आणि छोले सेपरेट होणार नाही आणि भाजीला एकदम घट्टपणा येईल। म्हणून त्यासाठी आपल्याला छोले हे थोडेसे मिक्सरमध्ये काढून त्याच्यात टाकायचे आहे। आणि आपण हा एकदम छोटासा 2 चमचे छोले मसाला घेतला आहे, तो टाकायचा आहे। नंतर आपल्याला त्यामध्ये मसाले टाकायचे आहेत, घरगुती मसाले। मी पहिल्यांदा छोले उकळताना सुद्धा मीठ टाकलं होतं, म्हणून आता मी थोडंसंच मीठ टाकते। नंतर लाल तिखट, नंतर आमचा घरगुती मसाला, हळद, गरम मसाला, घरगुती मसाला मी 2 चमचे टाकत आहे। आणि थोडंसं मी छोले उकळलेलं पाणी टाकत आहे मसाले शिजण्यासाठी। त्यामध्ये मी कसुरी मेथी टाकत आहे। तेलामध्ये सर्व काही मसाले आपल्याला चांगल्या तऱ्हेने फ्राय केले पाहिजेत। मसाले जर फ्राय झाले तरच ग्रेव्हीला आणि भाजीला चव येते। 5 मिनिटं मसाले चांगले शिजवून दिल्यानंतर, तेल सेपरेट झाल्यानंतर त्यामध्ये आता आपण छोले टाकणार आहोत।
आणि हे छोले उकळल्याचं पाणीसुद्धा आपण यामध्ये टाकणार आहोत. तुम्हाला कन्सन्ट्रेटी जशी असेल जसं पातळ जाड हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही रस्सा वाढवू शकता. माझ्यासाठी एवढं ठीक आहे असं वाटतं. आता यालासुद्धा आपण चांगले 5-10 मिनटं चांगले शिजवू द्यायचे. चारही बाजून त्याला चांगली उकळी येऊन द्यायची, म्हणजे मसाले आणि छोले एकजीव होतील. मला थोडंसं असं वाटतं अजून पाणी टाकावं. मी शिजण्यासाठी अजून थोडंसं गरम पाणी टाकत आहे. त्याच्यावर आपल्याला 5-10 मिनटं झाकण ठेवून चांगली उकळी येऊ द्यायची. तर 10 मिनटं झालेली आहेत. आपण आता याला उघडून बघूया. छोले मसाल्यामध्ये चांगले एकजीव झाले आहेत. आता आपण त्याच्यासाठी गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकूया. रेसिपी जर आवडल्यास लाईक, शेअर्स आणि कमेंट्स करा. धन्यवाद.